शकता. ठीक आहे. आता घ्यायचं आपल्याला इक्वेशन ऑफ टर्मिनल वेलोसिटी. इक्वेशन ऑफ टर्मिनल वेलोसिटी. ओके. क्रिटिकल वेलोसिटी आपण v∗t ने रिप्रेझेंट केला. तर तुम्ही या ठिकाणी टर्मिनल वेलोसिटी आहे ती कशाने रिप्रेझेंट करू शकता, तर डायरेक्टली vt ने रिप्रेझेंट करू शकता किंवा मग डायरेक्टली v घेतलं तरी चालेल. इक्वेशन ऑफ टर्मिनल वेलोसिटी सपोज मी रिप्रेझेंट करतो त्याला v∗t ने. टी कॅपिटल घ्या स्मॉल घ्या ते तुमच्यावरती डिपेंड असेल. फक्त टी काय रिप्रेझेंट करतो तर टर्मिनल. मग सर्वात पहिले आपली डेफिनेशन असेल व्हॉट इज टर्मिनल वेलोसिटी. अ स्फेरिकल ऑब्जेक्ट विच इज फॉलिंग थ्रू सर्टेन डिस्टन्स ओके अबव द लिक्विड. लिक्विड वरून काहीतरी सर्टेन डिस्टन्स वरून आपल्याला त्याला सोडून द्यायचं. सोडल्यानंतर तो त्याची सुरुवातीची स्पीड जी आहे ती जास्त राहणार. पण लिक्विड मध्ये ट्रॅव्हल केल्यानंतर लिक्विड काय करणार, त्याला अपोज करणार. बरं की नाही. अपोज केल्यानंतर त्याचा स्पीड रिड्यूस होणार आहे आणि रिड्यूस झाल्यानंतर तो काय होणार, तर डायरेक्टली 0 पर्यंत रिड्यूस नाही होणार. दॅट स्फेरिकल ऑब्जेक्ट अटेन certain after certain distance it will attain a constant speed. That constant speed is called as terminal velocity. कळलं का नाही. मग ती जी कॉन्स्टंट वेलोसिटी त्याने अटेन केलेली त्याला काय म्हटलं तर टर्मिनल वेलोसिटी. आणि त्याचंच इक्वेशन या ठिकाणी आपल्याला डिराईव्ह करायचं. ठीक आहे. मग आता मी एक डायग्राम काढतोय. डायग्राम व्यवस्थित समजून घेणे आणि मग नंतर आपण डेरिव्हेशन या ठिकाणी स्टार्ट करू. ठीक आहे. मग मी काय घेतलं रे, एक कंटेनर घेतला. ठीक आहे. आणि या कंटेनर मध्ये जे लिक्विड घेणार आहे ते तुम्ही काय करू शकता तर विस्कस किंवा नॉन विस्कस. नॉर्मली या ठिकाणी विस्कस घेऊ आपण कारण जास्तीत जास्त अपोजिशन ओनच पॉसिबल असेल. ठीक आहे. मग तुम्ही या ठिकाणी ऑइल घेऊ शकता सहजरित्या तुमच्याकडे अवेलेबल असेल. आता एक स्पेरिकल ऑब्जेक्ट घ्यायचा. स्पेरिकल ऑब्जेक्ट तुमच्याकडे मार्बल असेल किंवा दुसरा कोणता जेवढा छोटा असेल तेवढं शक्य आहे. असं खूप मोठा नका घेऊ. ठीक आहे. लिक्विड मध्ये त्याला तुम्हाला ऑब्झर्वेशन जास्त पॉसिबल नसेल. एक स्पेरिकल छोटासा ऑब्जेक्ट घ्या. तो स्पेरिकल ऑब्जेक्ट तुम्हाला काय करायचा, वरतून काहीतरी डिस्टन्सने ड्रॉप करायचा. ड्रॉप केल्यानंतर लिक्विड मध्ये ट्रॅव्हल होणार आणि सपोज हा पॉईंट कन्सिडर करू आपण. हा स्पेरिकल ऑब्जेक्ट जो आहे या पॉईंट नंतर काय करतोय, कॉन्स्टंट स्पीड अटेन करतोय. ठीक आहे. आणि याच्यानंतर तो बॉटम पर्यंत जाईपर्यंत त्या स्पीडने खाली जाणार. मग ही जी वेलोसिटी आहे या वेलोसिटीला काय म्हणणार आपण टर्मिनल वेलोसिटी. ओके. आता यामध्ये दोन तुमचे काय म्हणतात मॅटर आहे. एक काय तर तुमचा सॉलिड आहे आणि दुसरा आहे तुमचं लिक्विड आहे. बरं की नाही. मग या दोघांसाठी आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं. आता माझा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये दोन एक सॉलिड आणि लिक्विड आहे तर या दोघांची डेन्सिटी सारखीच राहील का, तर नाही. ओके. डेन्सिटी कशी राहणार तर दोघांची डिफरंट राहणार. मग जो आपण स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे त्याची जी डेन्सिटी आहे ती किती कन्सिडर करू तर रो इतकी कन्सिडर करू. बघा डेन्सिटी कशावरती मॅटर करत असतं, तो तुमचं सॉलिड जर असेल तर त्याच्यातले पार्टिकल एकदम क्लोजली पॅक असतात म्हणजे त्याची डेन्सिटी काय राहील तर जास्त राहील. हा पॉईंट एक. ओके. आणि त्याला आणखीन आपण त्याचं कन्व्हर्जन सॉलिड टू लिक्विड केलं तर पार्टिकल थोडेसे सेपरेट होणार म्हणजे डेन्सिटी काय होणार तर कमी होणार. आता लिक्विडमध्ये पण मर्क्युरीमध्ये पार्टिकल क्लोजली पॅक असतात म्हणजे त्याची डेन्सिटी जास्त. वॉटरमध्ये ते थोडेसे सेपरेट असतात म्हणजे त्याची डेन्सिटी कमी. बरं की नाही. एक्झाम्पल घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टेटमध्ये घेतलात एअरमध्ये तर खूप सारे पार्टिकल सेपरेटेड असतात, खूप जास्त प्रमाणात सेपरेटेड असतात म्हणजे त्याची डेन्सिटी कमी होत राहते. म्हणजे सॉलिडची डेन्सिटी जास्त, लिक्विडची त्याच्यापेक्षा कमी, एअरची त्याच्यापेक्षा कमी. मग याच्यामध्ये मी सॉलिड घेतलं ज्याची डेन्सिटी किती घेतली तर रो इतकी घेतली. आणि जे लिक्विड आहे पूर्ण लिक्विड याची जी डेन्सिटी घेणार आहे ती किती घेणार तर सिग्मा. व्हॉट इज सिग्मा. सिग्मा इज द डेन्सिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर विस्कस लिक्विड किंवा फक्त लिक्विड म्हटलं तरी चालेल. व्हॉट इज रो. रो इज द डेन्सिटी ऑफ दॅट सॉलिड स्पियर. त्या सॉलिड स्पियरची डेन्सिटी असेल. आता सर्वात पहिले याच्यावरती किती प्रकारचे फोर्सेस या ठिकाणी ऍक्ट होणार ते आपण ऑब्झर्व करू. मग सर्वात पहिले कोणताही ऑब्जेक्ट असेल त्याचं स्वतःचं वेट असतं आणि वेट कुठे डायरेक्ट होतं रे, वेट इज ऑलवेज डायरेक्टेड इन डाऊनवर्ड डायरेक्शन. मग जो वेट आहे त्याचं ते आपण काय करू तर डाऊनवर्ड डायरेक्शनला या ठिकाणी कन्सिडर करू. मग वेट लिहिण्यापेक्षा मी त्याला काय करतो तर एक वर्ड देणार तो म्हणजे काय तर डाऊनवर्ड फोर्स घेऊ. या ठिकाणी काय घेतला तर डाऊनवर्ड फोर्स घेतला. सपोज हा डाऊनवर्ड फोर्स जो आहे तो कशाने मी केला तर लेटर F1 आहे आणि F1 म्हणजेच काय असेल तर mg इतका असेल. मग m1g आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. आता जसं जसं खाली जाणार आहे त्याला बॅलन्स करायला अपोजिट फोर्स पण लागेल. बरं की नाही. खाली चालला म्हणजे खालीच नाही जाणार, त्याला अपोजिशन पण राहणार त्या विस्कस फ्लुइड मध्ये आणि तो जो फोर्स आहे तो कुठं असणार तर वरच्या डायरेक्शनला असेल. ठीक आहे. आणि याला काय म्हटलं आता हा डाऊनवर्ड फोर्स आहे याला काय म्हणतात आपण अपवर्ड फोर्स म्हणू आपण. पण डाऊनवर्ड फोर्स जितका असेल तेवढाच अपवर्ड असेल या केसमध्ये शक्य नाहीये. मग त्याला काय कन्सिडर करू तर आपण F2 कन्सिडर करू. ठीक आहे. मग जर F1 घेतला तर तो m1g घेऊ शकतात आणि F2 घेतला तर तो m2g घेऊ शकतात. कळलं का नाही. आता अजून एक महत्वाचं, जसं जसं ते स्पेरिकल ऑब्जेक्ट काय होतं खाली मूव्ह होण्याचा प्रयत्न करतं
तसं ते लिक्विड त्याला काय करणार आहे, अपोज करणार आहे, बरं की नाही. मग त्या लिक्विड मध्ये त्याच्यावरती एक फोर्स ऍक्ट होणार आहे आणि त्या फोर्सला म्हटलं जातं कोणतं, तर विस्कस फोर्स. आणि तो कोणी दिले आपल्याला, स्टोक्सने दिलं. स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे ना, म्हणजे त्या स्टोक फोर्स. मग या ठिकाणी आणखीन एक फोर्स घेऊ आपण. तो ऍरो वरती दाखवतो, या ठिकाणी जागा नाही तर मी वरती लिहितो, ठीक आहे. तर या ठिकाणी कोणता फोर्स असेल तर तो विस्कस फोर्स असेल. आणि हा जो विस्कस फोर्स आहे तो कशाने रिप्रेझेंट केला, तर एफ ने रिप्रेझेंट केला. आता याच्यामध्ये त्या बॉडी बघा, ही बॉडी जी आहे ती का ते एका कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह होते. याचा अर्थ काय, तर त्याच्यावरती जेवढे पण फोर्सेस ऍक्ट होत आहेत ते सर्व एकमेकांना काय करतात, बॅलन्स करतात. एक एक्झाम्पल त्यासाठी देतो मी तुम्हाला. सपोज तुमच्याकडे एक गाडी आहे किंवा सायकल आहे किंवा काही पण घ्या, एक मोशन मध्ये बॉडी आहे, ठीक आहे. आता त्याला काय करतायत, दोन व्यक्ती आहे, एक काय करतो राईट साईडने फोर्स अप्लाय करतोय आणि दुसरा लेफ्ट साईडने. पण त्या व्हेकलचा स्पीड कमी होत नाही. जेवढ्या स्पीडने चाललाय किंवा जेवढ्या फोर्सने चाललाय तेवढ्याच याच्याने चाललेला तो, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जेवढा लेफ्ट साईडने फोर्स अप्लाय होतोय तेवढाच कुठून होऊन राहिला, राईट साईडने. म्हणजे दोन्ही फोर्सेस एकमेकांना कॅन्सल आउट करतात आणि बॉडी ज्या मोशन मध्ये आहे त्याच मोशन मध्ये राहते, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ इथे पण तीच सेम कंडिशन या ठिकाणी एक्झिस्ट होते, बरं का नाही. तो स्पेरिकल ऑब्जेक्ट एका कॉन्स्टंट स्पीडने चाललाय, याचा अर्थ वरती जेवढे पण फोर्सेस ऍक्ट होत आहेत त्याला कोण बॅलन्स करताय, तर खाली ऍक्ट होणारे फोर्सेस. म्हणून हे इक्विलिब्रियम स्टेट नुसार खाली चाललाय, एका कॉन्स्टंट स्पीडने तो चाललाय. नाही तर मग स्पीड याच्यामध्ये व्हेरिएशन असतात. समजा वरचा फोर्स जर जास्त आला असता तर खाली जास्त स्पीडने गेला असता, कळलं का नाही. आणि जर डाऊनवर्डचा फोर्स जास्त झाला असता तर तो खालीच गेला असता, पण त्याचा जो स्पीड आहे तो काय झाला असता, कमी झाला असता. समजून राहिलं ना. कारण वरती मग खूप जास्त फोर्स जर झाला तर मग आपण डायरेक्ट वरती पुश करू शकतो का, नाही का. तर त्या प्रकारचं नाही, तर थोडंसं खालीच यायला पाहिजे, आपल्याला वरती काढायचं नाही, मग आपल्याला आतमध्ये जावं लागेल, नाही तर, ठीक आहे. या कंडिशन समजल्या असेल तुम्हाला. आता आपण काय करू, तर इक्विलिब्रियम स्टेट नुसार बाय कंडिशन ऑफ ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम, तर त्या कंडिशन नुसार आपण सॉल्व्ह करू. मग सर्वात पहिले आपण डाऊनवर्ड फोर्स घेऊ, पहिले खालचे घेऊ, नंतर इज इक्वल टू करून वरचे घेऊ, म्हणजे पूर्ण वर्ड आपल्याला सॉल्व्ह करायची गरज नाही. बाय कंडिशन ऑफ ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम, तर पहिला घेतला मी काय, तर डाऊनवर्ड फोर्स घेतला. डाऊनवर्ड फोर्स त्याला कोण बॅलन्स करणार आहे, तर वरचे दोन फोर्स. वरती कोणता आहे, तर पहिला फोर्स आहे तुमचा अपवर्ड फोर्स, अपवर्ड फोर्स. आणि त्याला आणखीन एक फोर्स ऍक्ट होतोय, तो म्हणजे कोणता, तर विस्कस फोर्स. तर हे तिन्ही फोर्सेस मी या ठिकाणी कन्सिडर केले, ठीक आहे, विस्कस फोर्स. ओके. हा जो डाऊनवर्ड फोर्स आहे तो कशाने रिप्रेझेंट केला आहे, तर लेटर F1. तर मी या ठिकाणी F1 कन्सिडर करतो, इक्वल टू अपवर्ड फोर्स कशाने रिप्रेझेंट केला, तर तो रिप्रेझेंट केला F2 ने, आणि प्लस विस्कस फोर्स जो आहे तो कशाने रिप्रेझेंट केला, तर F ने या ठिकाणी मी रिप्रेझेंट केला. इथपर्यंत कोणाला काय अडचण नसेल. आता पुढे जाऊ आपण. तर हा जो F1 आहे तो म्हणजे त्याच्या वेटमुळे डायरेक्ट होतोय, आणि सध्या तरी त्याचं वेट किती कन्सिडर करू, तर आपण M1G, जी तर बदलणार नाही, मास बदलू शकतो. कारण बघा हा जो अपवर्ड फोर्स आहे तो लिक्विड वरती एक्झिट होणार, आणि हा कोणामुळे, तर अपवर्ड कशामुळे असेल, तर त्या स्पेरिकल ऑब्जेक्टमुळे. आता याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा पॉईंट कन्सिडर करणं गरजेचं आहे. जर तुमचं एखादं लिक्विड असेल आणि त्याच्यामध्ये मी एखादा ऑब्जेक्ट टाकला, ओके. आता समजा एक बादली घ्या आणि ती बादली काय करा, कम्प्लिटली भरून टाका काटापर्यंत, शेवटपर्यंत काय करायचं, पूर्ण कम्प्लिटली फिल्ड असेल, ओके. आणि त्याच्यामध्ये एक कोणताही ऑब्जेक्ट घ्या, दगड वगैरे घ्या, तो टाकून द्या. जसं तुम्ही दगड टाकणार ते लिक्विड काय होणार, तर त्या बादलीच्या बाहेर पडणार. आणि किती पडणार, जेवढे त्या दगडचं व्हॉल्यूम होतं, बरं का नाही. व्हॉल्यूम जितकं असेल, मास नाही म्हणत मी, व्हॉल्यूम जेवढं असेल तेवढ्या व्हॉल्यूमचं लिक्विड काय होतं, तर बाहेर पडणार. हे आहे तुमचं आर्किमिडीजचं प्रिन्सिपल. आर्किमिडीजचं प्रिन्सिपल सर्वांना माहित असेल, ओके. जेवढ्या व्हॉल्यूमचा तुम्ही ऑब्जेक्ट त्या लिक्विडमध्ये टाकता तेवढंच व्हॉल्यूमचं लिक्विड काय होतं, तर बाहेर डिस्प्लेस होतं. दॅट इज कॉल्ड ॲज आर्किमिडीज प्रिन्सिपल, ओके. तर हे तुम्हाला 10th पर्यंत असेल कुठेतरी, ठीक आहे. नसेल तर मी सांगून दिलं तुम्हाला, जेवढ्या व्हॉल्यूमचं तुम्ही ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये इन्सर्ट करता तेवढ्या व्हॉल्यूमचं लिक्विड काय होतं, बाहेर पडतं. म्हणजे मास सारखं नसलं पाहिजे, ठीक आहे. याचं मास वेगळं असेल लिक्विडचं आणि त्या सॉलिडचं वेगळं असेल, पण व्हॉल्यूम दोघांचं जेवढं व्हॉल्यूम आहे ते सेमच असलं पाहिजे. मग M1G घेतला आपण, आणि जो F2 आहे त्या ठिकाणी काय घेतला, तर M2G घेतला. आणि हा जो विस्कस फोर्स आहे, विस्कस फोर्स आपण स्टोक्स लॉने घेतला, आणि स्टोक्स लॉचा जो फॉर्म्युला आहे तो काय, तर 6π eta RV, बरं की नाही. पण या ठिकाणी जी व्हेलॉसिटी आहे, कारण की या कॉन्स्टंट स्पीड अटेंड करतोय, आणि ज्यावेळेस कॉन्स्टंट स्पीड अटेंड करतो त्या व्हेलॉसिटीला म्हटलं जातं कोणतं, टर्मिनल व्हेलॉसिटी. मग एक काम करा, इथं VT घ्या, नाही तर डायरेक्टली V घेतलं तरी चालेल, काय अडचण नाहीये. तुम्हाला पुस्तकात 20 दिलेलं आहे, आपण त्याला थोडंसं मॉडिफाय करू, VT घेऊन टाकू, ठीक आहे, आपल्या कन्सेप्ट नुसार. हे झालं तुमचं पहिलं इक्वेशन, याच्यात कोणाला अडचण नसेल. आणि मला काय फाइंड करायचं, VT मग प्लस M2G आहे, इकडे काय करा, मग मायनस करून घ्या, म्हणजे आपल्याला एक स्टँडर्ड इक्वेशन भेटून जाईल. मग काय भेटेल बघा, M1G मायनस करून घेऊ लेफ्ट साईडला, M2G
आणि इकडे जे रिमेनिंग राहणार ते लिहून टाका 6 पाय इटा आर आणि हा व्हेलॉसिटी टर्मिनल व्हेलॉसिटी. तर या प्रकारे ठीक आहे. आता माझं टार्गेट काय आहे तर मला फाइंड करायचं M1 आणि M2 या दोघांचे व्हॅल्यू फाइंड करायचं. आणि सपोज हे दोन्ही जर सेम असेल तर ही व्हॅल्यू डायरेक्टली 0 होईल, म्हणजे आपलं पुढचं डेरिव्हेशन होणारच नाही. ठीक आहे. मग याला काय करू आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू. आता पुढे M1 आणि M2 च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचं आहे. पण बघा M1 साठी जी डेन्सिटी आहे ती किती आहे रो इतकी, आणि जे M2 घेणार आहे त्याच्यासाठी डेन्सिटी किती आहे तर सिग्मा. मग डेन्सिटीचा फॉर्म्युला यूज करून आपण मास फाइंड करू शकतो, कारण डेन्सिटीचा जो फॉर्म्युला आहे तो काय तर तुमचा मास अपॉन व्हॉल्यूम आहे, बरं की नाही. तर त्याचा यूज करू आपण या ठिकाणी. तर मला फाइंड करायचं M1 आणि M2, त्यासाठी मग मी डेन्सिटीचा फॉर्म्युला आपण यूज करणार. ठीक आहे. तर आपल्याकडे डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे तर तोच आपण या ठिकाणी यूज करू. ठीक आहे. मग सर्वात पहिले डेन्सिटीचा फॉर्म्युला लिहा. व्हॉट इज डेन्सिटी? डेन्सिटी इज मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम असेल. पण मला फाइंड करायचं तर मास, मग व्हॉल्यूम इकडे डिवायडेड, इकडे काय करता येईल तर मल्टिप्लाय करता येईल. देअरफॉर मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू काय भेटेल तर तुम्हाला डेन्सिटी, किंवा डायरेक्टली स्टेप तुम्ही लिहिली तरी चालेल ज्यांना समजतं त्यांनी. ठीक आहे. किंवा डायरेक्ट फॉर्म्युला लिहिला तरी चालेल. आता पहिल्या केससाठी घेऊ. कोणासाठी? फॉर स्पियर, फॉर सॉलिड स्पियर म्हणून म्हटलं सर, किंवा स्पियर म्हटलं तरी चालेल. फॉर सॉलिड स्पियर. ओके. मास किती आहे त्या स्पियरचं तर मी घेतलं M1 इतकं. त्याचं जे व्हॉल्यूम असेल ते V ने रिप्रेझेंट करणार, आणि त्या सॉलिड स्पियरची डेन्सिटी किती आहे तर रो इतकी घेतली, माझाला रो. आता स्पियरचा व्हॉल्यूम तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. व्हॉल्यूम किती असतो स्पियरचा तर तो असतो 4/3 पाय आर क्यूब. तर तो आपण या ठिकाणी पुट करून टाकू. आज आला M1, व्हॉल्यूम असते तुमचं 4/3 पाय आर क्यूब, आणि रिमेनिंग टर्म काय राहिलं तर डेन्सिटी, म्हणजे M1 ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटलेली. आता आपलं टार्गेट काय राहिलं M2 फाइंड करणं. ठीक आहे. सिमिलरली फॉर लिक्विड, फॉर विस्कस लिक्विड म्हणू, किंवा मग साधं आता सध्या आपण विस्कस लिक्विड घेतलंय. फॉर विस्कस लिक्विड तर मी या ठिकाणी विस्कस लिक्विड साठी डिराईव्ह करणार आहे. मग डायरेक्टली हा फॉर्म्युला लिहिला तरी चालेल, किंवा वरचा फॉर्म्युला लिहू. M1 च्या जागी मी काय केला M2, आणि व्हॉल्यूम किती असणार आहे V. पण या लिक्विडची जी डेन्सिटी आहे ती किती घेतली तर सिग्मा इतकी घेतली, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. पण बघा मी तुम्हाला आर्किमिडीजचं प्रिन्सिपल सांगितलं, जेवढ्या व्हॉल्यूमचं तुम्ही ऑब्जेक्ट त्या लिक्विड मध्ये टाकता तर तेवढ्याच व्हॉल्यूमचं लिक्विड काय होतं बाहेर पडतं. म्हणजे या केसमध्ये व्हॉल्यूम तुमचं चेंज होणार नाही. कळलं ना. मग व्हॉल्यूम जे आहे ते पुट करून टाका. व्हॉल्यूम किती होतं सुरुवातीला 4/3 पाय आर क्यूब. तर सेम व्हॅल्यू या ठिकाणी तुम्ही पुट करू शकता. माझा आला तुमचा M2, व्हॉल्यूम इज रिप्लेस बाय 4/3 पाय आर क्यूब, आणि रिमेनिंग टर्म काय राहिली तर सिग्मा. तर अशा प्रकारे आपण M1 आणि M2 च्या व्हॅल्यू फाइंड केलेल्या आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे ती कशामध्ये पुट करणार तर पुट करणार आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार. ठीक आहे. मग लास्ट स्टेप लिहून घ्या. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम, इक्वेशन 1 काय भेटणार तर M1 ला M1 च्या व्हॅल्यूने रिप्लेस करा. तर ती व्हॅल्यू काय आहे तर 4/3 पाय आर क्यूब, आणि डेन्सिटी रो इतकी M1 ची व्हॅल्यू. आणि आणखीन एक टर्म तिथं आहे ती म्हणजे काय तर G मायनस 1. नंतर M2 ची व्हॅल्यू M2 च्या व्हॅल्यूने रिप्लेस करा. ती आहे 4/3 पाय आर क्यूब सिग्मा. अजून एक टर्म आहे ती म्हणजे काय तर G. ओके. आणि लास्टची टर्म जी आहे ती ऍज इट इज 6 पाय इटा RV विस्कस फोर्स. ओके. तर ती पण टर्म या ठिकाणी ऍज इट इज तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. 6 पाय इटा RV. V कोणता तर VT घेणार आपण. कळलं दिसतंय सर्वांना. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर या पहिल्या दोन टर्म मध्ये काहीतरी कॉमन येण्यासारखं आहे. आणि काय कॉमन येणार तर 4/3 कॉमन येणार, नंतर पाय कॉमन येणार, आर पण कॉमन येणार, रो नाही येणार, फक्त G येणार आहे त्यातून, बरं की नाही. मग अनकॉमन काय आहे तर अनकॉमन आहे तुमचा रो, आणि या ठिकाणी अनकॉमन आहे तुमचा सिग्मा. तर तो ब्रॅकेट मध्ये लिहिला. ठीक आहे. 4/3 पाय आर क्यूब G मी कॉमन घेतला, आणि अनकॉमन मी एका ब्रॅकेट मध्ये लिहून टाकलं. आणि रिमेनिंग टर्म ऍज इट इज लिहून टाका. तो म्हणजे काय 6 पाय इटा आर, आणि टर्मिनल व्हेलॉसिटी तो काय झाला तर VT झाला. ओके. आता याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या टर्म तुमच्या कॅन्सल होण्यासारख्या आहे. तर काय काय कॅन्सल होईल तर बघा इथला पाय आणि इथला पाय कॅन्सल झाला, बरोबर की नाही. आणखीन काय कॅन्सल होणार तर इथला आर गेला तर क्यूब मधला आर गेला तर आर स्क्वेअर राहील. अजून 6 ने याला डिवाइड करता येईल, म्हणजे दोन्ही टेबल 6 आणि 4 2 च्या टेबल मध्ये, तर तेही करता येईल आपल्याला. तर तुम्ही डायरेक्ट लिहितो. ठीक आहे. 2 ने याला जर डिवाइड केलं तर किती भेटेल 2. इथं कट करण्यापेक्षा मी डायरेक्ट लिहितो, चालेल ना. तर आज आलं 2 डिवाइड बाय 3 तसंच राहणार. पाय कॅन्सल झाला, इथं राहिलं काय तर आर स्क्वेअर राहिला, आणि इथं काय राहिलं तर G, आणि ब्रॅकेट मध्ये राहील काय तर रो मायनस सिग्मा. याला 2 ने डिवाइड करावं लागेल तुम्हाला. 2 ने 6 ला डिवाइड केलं तर आन्सर काय आलं तर 3, आणि रिमेनिंग टर्म काय राहिलं तर इटा
पाय कॅन्सल झाला, आर कॅन्सल झाला आणि आणखीन एक टर्म राहिली ती म्हणजे काय तर VT आणि आपल्याला तेच शोधायचं VT. मग 3 आणि इटा इकडे काय आहे मल्टिप्लाय. ओके दिसतंय सर्वांना 3 इटा आणि VT इकडं आपल्याला फक्त VT लागतोय 3 इटा इकडे काय मल्टिप्लाय इकडे काय करा तर डिवाइड आणि ती लास्टची स्टेप जी आहे ती मी वरती लिहितो वाटलं तर ठीक आहे. एक लास्टची टर्म आपण या ठिकाणी आपण कन्सिडर करू म्हणजे आपलं इक्वेशन आपल्याला कम्प्लीट होऊन जाईल. ठीक आहे. मग आपल्याला फाइंड करायचं आहे व्हेलॉसिटी VT तर ती मी लेफ्ट साइडला घेतलं VT या ठिकाणी राहिलाय 2 डिवायडेड बाय 3 ते लिहून टाका 2 डिवायडेड बाय 3. ओके दिसतंय ना सर्वांना वरती किंवा मग एक काम करू आपण खालीच घेऊ कालचं डेरिव्हेशन आहे तर होऊन जाईल. तर हा VT जो आहे तो VT तसाच लिहिणार मी थोडंसं खाली घेतो. हा घेतला आपण काय तर VT दिसतंय सर्वांना VT या साईडचा घेतला इथला जो टर्म आहे तो ऍज इट इज लिहून टाका 2 डिवायडेड बाय 3 आणखीन काय राहिलं तर तो राहिला R स्क्वेअर G आणि ब्रॅकेटमध्ये राहिलं काय राहिलं तर रो मायनस सिग्मा तर या टर्म या ठिकाणी शिल्लक आहे तुमच्या. ठीक आहे या ठिकाणी राहिलं R स्क्वेअर त्यानंतर G आणि ब्रॅकेटमध्ये राहिलं तुमचं रो मायनस सिग्मा. आता इकडे जो टर्म मल्टिप्लाय होता कोणता तर 3 आणि इटा तो इकडे काय करा तर डिवाइड करा 3 इटा. इज दॅट क्लिअर. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करता येईल 3 into 3 काय होणार आहे 9 माझा आला VT इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 9 आणि रिमेनिंग टर्म ऍज इट इज R स्क्वेअर G इन ब्रॅकेट रो मायनस सिग्मा अँड डिवायडेड बाय अगेन इटा. ओके दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज इक्वेशन ऑफ टर्मिनल वेलॉसिटी. ओके बोर्डवरती जवळपास सर्व टर्म तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. ओके आणि याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर त्याने तर या प्रकारे आपण याचं डेरिव्हेशन घेतलं इक्वेशन ऑफ टर्मिनल वेलॉसिटीचं. राईट डाऊन द डेफिनेशन ऑफ टर्मिनल वेलॉसिटी. द स्पेरिकल ऑब्जेक्ट attains a constant velocity. The spherical object attains a constant velocity after traveling certain distance through viscous fluid किंवा नुसतं फ्लुइड म्हटलं तरी चालेल. traveling certain distance through viscous fluid is called terminal velocity. ओके परत एकदा रिपीट करतोय. The spherical object attains a constant speed किंवा constant velocity after traveling certain distance through viscous fluid is called terminal velocity. नेक्स्ट घ्यायचं आपल्याला इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. ओके तर एकदम इम्पॉर्टंट आहे पुढचे जे डेरिव्हेशन घेणार आहे आपण तर त्यामध्ये इक्वेशन ऑफ कंटिन्युटी खूप महत्वाचा रोल प्ले करणार आहे. तुम्हाला पेपरला 2 मार्कासाठी विचारला जाईल नाही तर विचारणार पण नाही. ठीक आहे पण याची जी कॉन्सेप्ट आहे तर ती मोस्ट ऑफ द पुढच्या केसेस मध्ये ऑलमोस्ट खऱ्या डेरिव्हेशन मध्ये तुम्हाला यूज करायचं आहे. ठीक आहे मग आपण घेणार आहे पुढचं इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. ओके आता याचा अर्थ काय तर आपल्याला एक इक्वेशन तयार करायचं आणि लिक्विड मध्ये जो फ्लो आहे तो कसा पाहिजे तर कंटिन्युअस पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय जेवढं सपोज एक पाईप घेतला आणि त्या पाईप मधून सपोज तुम्ही 2 लिटर इतकं काय केलं तर लिक्विड इंटर केलं तर बाहेर पडताना पण तो किती पडला पाहिजे तर 2 लिटर. म्हणजे अमाऊंट ऑफ लिक्विड इंटरिंग इज इक्वल टू अमाऊंट ऑफ लिक्विड आउट गोईंग. तर त्या केसमध्ये कोणत्या प्रकारचे इक्वेशन या ठिकाणी यूज केलं जाणार ते यूज करायचं आपल्याला. पण आता याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा पार्ट आहे की आपण जो पाईप घेणार आहे तर तो सेम क्रॉस सेक्शनचा नाही घेणार. सपोज माझ्याकडे काय आहे तर अर्धा इंचाचा पाईप आहे आणि पूर्ण अर्धा इंचाचाच पाईप आहे. ठीक आहे तर जेवढा अमाऊंट तुम्ही इंटर करणार ऑलरेडी तो पाईप का असेल पूर्ण भरलेला असेल पाण्याने. ओके आणि सपोज तुम्ही 2 लिटर इंटर केलं तर 2 लिटर लगेच बाहेर पडेल. समजलं ना बरोबर आहे ना. जर तुम्ही आता उलट केस करू आपण थोडंसं चेंजेस करू त्याच्यामध्ये. सपोज तो अर्धा इंचाचा पाईप आहे त्याला परत तुम्ही एक कनेक्शन दिलं कपलिंग केलं आणि परत 1 इंचाचा पाईप करून घेतला.
आता इथं काय होतं, क्रॉस सेक्शन काय होतं तुमचा चेंज होतोय, बरं की नाही. क्रॉस सेक्शन जरी चेंज झाला तर सपोज तुम्ही 2 लिटर जर अमाऊंट टाकलं तरी तिथं बाहेर किती पडलं पाहिजे, तर 2 लिटर. मग डिफरंट क्रॉस सेक्शन साठी कशा प्रकारचे इक्वेशन तिथे चेंज होणार. आता याच्यात परत 2 गोष्टी तुम्हाला ऑब्झर्व करण्यासारख्या आहे. तर या ठिकाणी जर सपोज तुम्ही अर्धा इंचाचा केला तर त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तो चेंज होणार, कमी होणार. आणि 1 इंचाचा केला तर त्याचा एरिया वाढणार आहे, बरं की नाही. समजताना काय बोलतोय, अर्धा इंचाचा केला तर एरिया तुमचा कमी होणार आणि 1 इंचाचा असेल तर एरिया जास्त असणार, बरं की एरिया इथं चेंज होतोय. दुसरं म्हणजे काय तर ज्याचा एरिया कमी तिथला व्हेलॉसिटी जास्त असेल, राईट ना. जितकं तुम्ही बारीक घेणार आहे तिथून जे लिक्विड फ्लो होणार आहे त्याचा व्हेलॉसिटी जास्त असेल आणि एरिया जास्त आहे तर त्याची व्हेलॉसिटी कशी असणार आहे, कमी. या 2 गोष्टीचा तुम्हाला या ठिकाणी विचार करावा लागेल, ठीक आहे. तर त्या 2 गोष्टीवरती आपण या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करू. ओके, तर आता पुढचा पॉईंट घ्यायचा आपल्याला. आता मी डायग्राम काढतोय, त्या डायग्राम मध्ये व्यवस्थित क्लिअरली समजून घ्यायचं, ठीक आहे. तर मी एक पाईप घेतला, त्याचा क्रॉस सेक्शन काय केलं तर मी डिफरंट ठेवलेला आहे, ठीक आहे. तुम्हाला फिगर मध्ये दिसत आहे. तर एक पाईप जो आहे सुरुवातीचा जो पार्ट आहे तो जास्त विड्थचा आहे आणि नंतरचा जो पाईपचा विड्थ आहे ते काय होतं तर कमी कमी होत जातं, ठीक आहे. मग या ठिकाणी मी काय करतो तर याचे डिफरंट सेक्शन कन्सिडर करतो. सपोज हा एवढा सेक्शन घेतला मी, ओके. आणि अजून एक सेक्शन घेऊ, 2 सेक्शन घेऊ, त्या 2 सेक्शन वरती या ठिकाणी विचार करू, ठीक आहे. सपोज पहिला जो सेक्शन आहे त्याला कोणताही लेबलिंग देऊ शकता तुम्ही. सपोज मी काय केलं तर त्याला इथला पार्ट कन्सिडर करू, त्याला काय कन्सिडर केलं, PQRS हा एक पहिला सेक्शन झाला. इथे तुम्ही दुसरं नाव देऊ शकतात. आता ए नका यूज करू कारण की ए आपण एरियासाठी यूज करणार. मग दुसरं कोणतं पण घेऊ शकतो आपण, XYZW ते पण घेऊ, ठीक आहे. XYZ आणि या ठिकाणी काय घेतला तर W, असं डिफरंट क्रॉस सेक्शन तुम्ही या ठिकाणी कन्सिडर केला. आता पहिला जो क्रॉस सेक्शन आहे त्याचा जो एरिया असेल या पहिल्या क्रॉस सेक्शनचा तो किती घेतला तर A1 घेतला आणि दुसरा जो क्रॉस सेक्शन आहे त्याचा एरिया किती घेतला, A2 घेतला. आता या ठिकाणी जी व्हेलॉसिटी असणार आहे तर ती व्हेलॉसिटी किती असेल तर या पार्टचा जी व्हेलॉसिटी आहे ती किती कन्सिडर केलं, V1. आणि या पार्ट मधून जे लिक्विड फ्लो होणार त्याची व्हेलॉसिटी किती असेल तर V2. म्हणजे अमाऊंट ऑफ लिक्विड इकडून इंटर होणार आणि या पाईपच्या तिकडून कानाचा तो बाहेर पडणार. पण आपल्याला लिक्विडचा जो फ्लो आहे तो कसा ठेवायचा तर दॅट शुड बी स्ट्रीमलाईन. समजून घ्या बरं का, लिक्विडचा जो फ्लो ठेवणार आहे तो कसा पाहिजे तर स्ट्रीमलाईन. याचा अर्थ काय, स्ट्रीमलाईन याचा अर्थ कॉन्स्टंट स्पीडने चाललेला. या केसमध्ये बघा, आधीच्या केसमध्ये वेगळं होतं, लिक्विड स्थिर होतं, बरं की नाही. आणि त्या केसमध्ये आपण आता पाईप मधून फ्लो करायचा आहे म्हणजे लिक्विड फ्लो होणार आहे, बरं की नाही. पण तो जो फ्लो आहे तो कसा पाहिजे, स्ट्रीमलाईन. फॉर स्ट्रीमलाईन फ्लो तर अमाऊंट ऑफ लिक्विड इनटरिंग इज इक्वल टू अमाऊंट ऑफ लिक्विड आउट गोईंग, तरच तो फ्लो स्ट्रीमलाईन राहील. नाही तर मग तुम्ही टाकताय कमी आणि पडताय बाहेर जास्त तर ते टर्ब्युलंट होऊन जाईल, कळलं का नाही. किंवा इरेग्युलर असेल, येते कमी जास्त, इकडे पण कमी जास्त पडत असेल बाहेर, तर ते टर्ब्युलंट असतं, ओके. आणि आपल्याला स्ट्रीमलाईन कन्सिडर करायचंय म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लिक्विडचा जो फ्लो आहे जेवढं येतंय तेवढंच तुम्हाला बाहेर टाकावं लागेल, ठीक आहे. मग ती कंडिशन या ठिकाणी आपण कन्सिडर करू. डायग्राम सर्वांना समजले असेल, नाही समजलं तर आपण परत एकदा डिस्कस करू. मग पहिली कंडिशन घेतलं तर फॉर स्ट्रीमलाईन फ्लो किंवा लॅमिनार फ्लो, ओके. फॉर स्ट्रीमलाईन फ्लो, स्ट्रीमलाईन फ्लो जर असेल तर या ठिकाणी मला एक पॉइंट लिहावं लागेल, काय, अमाऊंट ऑफ लिक्विड इंटरिंग, ओके. जेवढं अमाऊंट ऑफ लिक्विड इंटर करतंय तेवढंच काय होतंय तर बाहेर पडतंय, म्हणजे अमाऊंट ऑफ लिक्विड आउट गोईंग, ओके. जेवढं लिक्विड आतमध्ये येत आहे तेवढंच लिक्विड काय ना तर बाहेर या ठिकाणी पडणार आहे, तरच तो फ्लो कोणता राहील तर तुमचा स्ट्रीमलाईन राहील. मग याचा अर्थ काय तर या ठिकाणी मासेस जे आहे ते दोघांचे कसे राहील, सेम. जेवढं मास आतमध्ये येते तेवढंच मास काय होतं तर बाहेर पडतंय. मग याला काय कन्सिडर करू तर इंटरिंग साठी MI कन्सिडर करू, MI म्हणजे इंटरिंग, ओके. किंवा मग M1 कन्सिडर करा, 1 घेतलं ना मी. मग इंटर जे होतंय त्या ठिकाणी आपण सफिक्स 1 यूज केला आणि जे बाहेर पडतंय त्या पार्टचा आपण काय घेतलं तर 2 कन्सिडर केला. मग इथला मास M1 आणि इकडचा जो बाहेर पडणार आहे त्याचा मास किती तर M2 या ठिकाणी कन्सिडर केला, ठीक आहे. हा पहिला पॉईंट झाला. आता याच्यातून जे लिक्विड फ्लो होत आहे, ओके, तर ते एकाच टाईपचं असलं पाहिजे, बरं की नाही. मग एकाच टाईपचं जर लिक्विड असेल, होमोजिनियस लिक्विड असेल, देन डेन्सिटी रिमेन्स कॉन्स्टंट, बरं की नाही. मग या ठिकाणी आपण डेन्सिटीचा फॉर्म्युला यूज करू शकतो आणि मासचं जे रिलेशन आहे ते आपण कन्वर्ट करून टाकू, ठीक आहे. मग आपण या ठिकाणी डेन्सिटीचा फॉर्म्युला यूज करू, ओके. व्हॉट इज डेन्सिटी, डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. हे आपण याच्या आधी पण यूज केलेलं आहे, तर या ठिकाणी मी मास साइन करतो. देअरफॉर मास इज इक्वल टू काय भेटेल तर व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी भेटेल तुम्हाला.
व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. आता मी मास रिप्रेझेंट करणार आहे. मास कशाने तर m ने. ओके. आणि जे व्हॉल्यूम आहे आता लक्षात द्यायचे व्हॉल्यूम आपण v ने रिप्रेझेंट करतो. पण ऑलरेडी फिगर मध्ये जर बघितलं व्हॉट इज v? v इज द व्हेलॉसिटी. बरं की नाही. आणि इथला पण v काय तर व्हेलॉसिटी किंवा स्पीड म्हणू आपण. मग व्हॉल्यूम पण v ने, स्पीड व्हेलॉसिटी पण v ने. तर तुम्ही त्याच्यामध्ये गडबड करून टाकशाल. मग आपण काय करू तर व्हॉल्यूम साठी या ठिकाणी वेगळं लेटर यूज करू. एक तर तुम्ही त्याला डीबी कन्सिडर करू शकता, नाही तर मग आपण दुसरंच लेटर यूज करू जे व्हीच्या टर्म मध्ये नसलं. आपण काय करू तर यू कन्सिडर करू. या केसमध्ये यू काय असेल तर व्हॉल्यूम असेल, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. मग व्हॉल्यूम काय घेतलं तर मी यू घेतला आणि डेन्सिटी किती असेल तर रो असेल. कारण एका साईजचं आहे तर इथं डेन्सिटी बदलणार नाही, तर रो आपण काय घेतली त्याची डेन्सिटी घेतली. इथपर्यंत समजलं असेल. आता m1 च्या जागी मग इक्वेशन 1 मध्ये इथं लिहिण्यापेक्षा आपण डायरेक्टली या ठिकाणी लिहून टाकू. ठीक आहे. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स. तर इक्वेशन 1 कशा प्रकारे लिहू शकतो तर बघा, m1 ला रिप्लेस करायचं, डेन्सिटी सारखा आहे पण व्हॉल्यूम सारखा राहील का? नाही, तर तो v1 घेऊ. ठीक आहे. आणि पुढची जी टर्म आहे ती काय असेल तर तुमचं रो इतका असेल. ओके. अजून एक महत्वाचा पार्ट, हा जो सेक्शन घेतलेला आहे याचं डिस्टन्स राहणार आहे ते किती घेतलं तर d1 घेतला आणि या सेक्शनचा जो पार्ट आहे त्याचं डिस्टन्स किती घेतलं तर d2. पुढे काय घेऊ तर व्हॉल्यूम m2 साठी u2 घेतला आणि डेन्सिटी किती असेल तर रो इतका. कळतं ना. बाहेर पडताना दोघांचं मास सारखं राहील. ओके. व्हॉल्यूम नाही म्हणा तुम्ही, मास सारखं राहील. ठीक आहे. मग या केसमध्ये डेन्सिटी काय आला? कॅन्सल झाला. आता तुम्हाला माहिती आहे व्हॉल्यूमचा जनरल फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. काय असतं व्हॉल्यूमचा जनरल फॉर्म्युला? तर सरफेस एरिया इंटू लेंथ. ओके. मी तुम्हाला ते युनिटच्या फॉर्म मध्ये पण सांगितलं होतं. एल क्यूब म्हणजे एल स्क्वेअर इंटू एल. एल स्क्वेअर एरिया आणि एल काय झालं तर तुमचं डिस्टन्स झालं. ठीक आहे. मग या ठिकाणी जे रिमेनिंग राहणार ते काय असते तर u1 आणि इकडे काय घेतला तर u2 घेतला. ओके. बाय सिंपल कन्सेप्ट, हा मध्ये बोलू नका 2 मिनिटं. सिंपल कन्सेप्ट या ठिकाणी आपण यूज करू, तो म्हणजे काय तर व्हॉल्यूमचा. व्हॉट इज व्हॉल्यूम? इट इज द प्रोडक्ट ऑफ एरिया आणि त्याचा लेंथ. मग पहिल्या सेक्शनचा लेंथ किती घेतला तर d घेतला. बरं की नाही. मग एरिया a1 आणि डिस्टन्स किती तर त्याचं d1 इतकं. पुढे घेऊ आपण एरिया किती घेतला a2 आणि डिस्टन्स किती घेतलं तर d2 घेतला. पण या ठिकाणी आपलं डिस्टन्स मॅटर नाही करणार, आपलं काय मॅटर करतं त्याचं व्हेलॉसिटी. बरं की नाही. क्रॉस सेक्शन जसा चेंज होतो तसं का ना तर त्याची व्हेलॉसिटी पण चेंज होणार. बरं की नाही. मग एक काम करता येईल, व्हेलॉसिटीचा किंवा स्पीडचा फॉर्म्युला काय तर डिस्टन्स अपॉन टाइम. मग इथं टाइम नाही, मग काय करू दोन्ही साईडला, राईट साईडला ॲज वेल ॲज लेफ्ट साईडला टाइमने काय करू तर डिवाइड करू. कारण टाइम सेम असणार आहे. जेवढं इंटर करताय तेवढं बाहेर पडतंय, त्याच टायमाला होतंय. मग टाइम सेम आहे. बरं की नाही. मग लेफ्ट ॲज वेल ॲज राईट साईडला आपण काय करू टाइमने डिवाइड करू. मग करायला a1 दिस d1 त्याला डिवाइड केलं t ने. परत इकडे a2 d2 त्याला डिवाइड केलं कशाने तर t ने. मल्टिप्लाय डिवाइड बोथ साइड बाय t टाइम. ओके. व्हॉट इज डिस्टन्स अपॉन टाइम? दॅट इज व्हेलॉसिटी. मग एरिया झाला आणि याची जी व्हॅल्यू आहे ती काय घेतली तर स्पीड घेतला व्हेलॉसिटी. आणि हा जो आहे तुमचा a2 आणि d2 अपॉन t काय असेल तर तुमचा व्हेलॉसिटी b2. कळलं का नाही. मग पहिल्या केस मधला एरिया आणि त्याची व्हेलॉसिटी, दुसऱ्या सेक्शनचा एरिया आणि त्याची व्हेलॉसिटी, या दोघांचा जो प्रोडक्ट आहे तो कसा येऊ राहिला? सेम येऊ राहिला. म्हणजे याचाच अर्थ काय? दॅट इज द प्रोडक्ट ऑफ एरिया अँड इट्स व्हेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. ओके. जो प्रोडक्ट आहे एरिया आणि व्हेलॉसिटीचा तो नेहमी कसा असला पाहिजे तर कॉन्स्टंट असला पाहिजे. आणि हा जो इक्वेशन आहे याला काय म्हटलं जातं तर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी म्हटलं जातं. ओके. व्हॉट इज इक्वेशन ऑफ कंटिन्युटी? द प्रोडक्ट ऑफ एरिया अँड इट्स व्हेलॉसिटी. तर मी इथं बऱ्याच वेळा कॉन्सन्ट्रेट करणार व्हेलॉसिटी. बरेच जण इथं व्हॉल्यूम कन्सिडर करतात. व्हॉल्यूम ऑलरेडी आपण यू ने रिप्रेझेंट केला, तर तिथं गडबड करू नका. ठीक आहे. मग इक्वेशन ऑफ कंटिन्युटीसाठी आपण नेहमी एरिया आणि त्या पार्टचा जितका व्हेलॉसिटी आहे त्या दोघांचा जो प्रोडक्ट आहे तो नेहमी का असला पाहिजे तर कॉन्स्टंट. याचा अर्थ काय तर ते समजून घेऊ आधी. तर या ठिकाणी सेक्शन वाढलाय, एरिया वाढलेला आहे म्हणजे व्हेलॉसिटी काय होणार आहे? कमी. या ठिकाणी एरिया कमी झाला, व्हेलॉसिटी वाढणार आहे. म्हणजे एक टर्म कमी होती तर दुसरी वाढते. या ठिकाणी एक टर्म वाढली तर दुसरी कमी होणार. पण या दोघांचा जो प्रोडक्ट आहे वाढलं कमी झालं वाढलं कमी झालं तर या दोघांचा जो प्रोडक्ट आहे तो कसा राहील तर सेम राहील. अजून एक घेता येईल, सपोज व्हेलॉसिटी इकडे काय आहे मल्टिप्लाय, इकडे काय करा डिवाइड. म्हणजे एरिया इज इक्वल टू कॉन्स्टंट डिवाइडेड बाय व्हेलॉसिटी. कॉन्स्टंट जर रिमूव्ह केला तर याचा अर्थ काय तर एरिया इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हेलॉसिटी. म्हणजे काय? एरिया जिथे कमी तिथली व्हेलॉसिटी जास्त आणि एरिया ज्या ठिकाणी जास्त राहील तिथली व्हेलॉसिटी कमी राहील. कळलं का नाही. हे मॅथमॅटिकल टर्म मध्ये पण आपण प्रूव्ह करू शकतो आणि असं सिंपल वेने पण आपल्याला ते माहितीच आहे. बरं की नाही. एरिया कमी झाला तर व्हेलॉसिटी वाढते आणि व्हेलॉसिटी कमी झाली तर एरिया वाढतो. इनव्हर्सली प्रोपोर्शन आहे ते. कळलं का नाही. तर हे झालं तुमचं इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. व्हेरी इम्पॉर्टंट, 2 मार्कासाठी असेल. जरी नाही आला पेपरला तरी आपल्याला पुढे ते
यूज करावंच लागेल. ओके, स्टार्ट करतोय. बर्नौली इक्वेशन किंवा प्रिन्सिपली म्हटलं जातं त्याला. तर तुम्हाला इक्वेशन दिलेले ते पुस्तकात तुम्ही प्रिन्सिपल पण म्हणू शकता, बर्नौली इक्वेशन. आता बर्नौलीने काय सांगितलं, तर ज्यावेळेस तुम्ही पाईप मधून काय करतात, एखादं लिक्विड फ्लो करतात, बरं की नाही. आता फ्लो करत असाल तर त्यामध्ये काय होतं, लिक्विड फ्लो होतंय म्हणजे त्याला काहीतरी वेलॉसिटी, म्हणजे त्याच्यामध्ये कोणती एनर्जी राहील, तर कायनेटिक एनर्जी, बरं की नाही. जर समजा लिक्विड फ्लो करत नाही तर ऑलरेडी त्या पाईपमध्ये पाणी असतं. तुम्ही बघत असाल ते तुमच्या पाणी जेव्हा येतं तर त्या पाईपमध्ये ऑलरेडी काहीतरी पाणी असतं, जेव्हा तुम्ही वरती करता ते पाणी निघून जातं, बरं की नाही. म्हणजे तर पाईपमध्ये तसंच पाणी असेल तर ते रेस्ट कंडिशनला आहे, म्हणजे त्या केसमध्ये त्या ठिकाणी कोणती एनर्जी राहील, पोटेन्शियल एनर्जी, बरं की नाही. म्हणजे कायनेटिक राहतं पोटेन्शियल एनर्जी. आणि अकॉर्डिंग टू वर्क एनर्जी थेरम, तर एनर्जीचं कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन कशात होतं, तर वर्कमध्ये होतं. म्हणजे बर्नौलीने काय सांगितलं, तर जेव्हा तुम्ही एखाद्या इरेग्युलर पाईप जो असेल क्रॉस सेक्शन, ओके, काही ठिकाणी कमी काही ठिकाणी जास्त, अशा केसमध्ये जर घेतलं तर त्याच्यामध्ये तीनही एनर्जीचा त्याने विचार केला. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि वर्क डन, या तीनही गोष्टीचा त्याने काय केला, कंबाईन विचार करून आपल्यासाठी एक इक्वेशन दिलेलं आहे. आणि त्या इक्वेशनचं आता आपल्याला डेरिव्हेशन या ठिकाणी बघायचं, ठीक आहे. तर मी सर्वात पहिले एक डायग्राम काढतो आणि त्या डायग्राम वरून मग आपण पुढचा पॉईंट डिस्कस करू, ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण डायग्रामचा विचार करू. तर जी लास्ट लेग पॉइंटला जो आपण डायग्राम काढली त्याच प्रकारचं सिमिलर डायग्राम आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. मग मी एक पाईप घेतला, ज्याचा खालचा जो पार्ट आहे त्याचा एरिया मी जास्त ठेवलेला आहे आणि वरचा जो पार्ट आहे त्या पाईपचा तो काय ठेवला, तर कमी ठेवलेला आहे. या प्रकारचं मी काय घेतलं, तर सेक्शन घेतला, पाईप घेतला, ठीक आहे. याच्यामधून लिक्विड फ्लो करायचं, ठीक आहे. मग पहिला सेक्शन घेतो मी, ओके. तर इथपर्यंतचा पार्ट घेतला डायरेक्टली बॉटम पासून तर इथपर्यंतचा पार्ट. मग बॉटमला सपोज मी पी कन्सिडर केलेला, क्यू पूर्ण नाव नका देऊ, एका साईडला आपण लेबलिंग देऊन टाकू, ठीक आहे. आणि दुसरा एक पार्ट घेतला, दुसरा एक सेक्शन घेतला, ज्याचं लेबलिंग काय दिलं, आर, आणि काय घेतलं, तर एस कन्सिडर केला, ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, आणि याचं जे डिस्टन्स असणार आहे या सेक्शनचं ते किती कन्सिडर केलं, तर D1 इतकं त्याचं डिस्टन्स कन्सिडर केलं. याचं डिस्टन्स किती कन्सिडर केलं, तर D2 इतकं मी डिस्टन्स या ठिकाणी कन्सिडर केलं, ठीक आहे. या पर्टिक्युलर जो पार्ट आहे त्याचा एरिया A1 आणि या पर्टिक्युलर पार्टचा एरिया किती घेतला, तर A2 इतका मी डिफरंट एरिया घेतला. आणि मला लिक्विड काय करायचं आहे, त्यातून फ्लो करायचा, ओके. असं या डायरेक्शनने काय होणार, लिक्विड फ्लो होणार, ठीक आहे. मग इथं तुम्ही लेबलिंग देऊ शकता, फ्लो ऑफ लिक्विड किंवा डायरेक्टली फ्लो म्हणून लिहिलं तरी चालेल, ठीक आहे. आणि हा जो पार्ट आहे या पार्टचा जी वेलोसिटी आहे, डायग्राम दिसते ना इकडे, एवढा जो पार्ट आहे तर एवढ्या पार्टसाठी आपण वेलोसिटी कन्सिडर केलं किंवा स्पीड कन्सिडर केलं, किती, तर V1 इतकं. आणि जो रिमेनिंग पार्ट आहे त्याची जी वेलोसिटी आहे ती किती कन्सिडर केलं, तर V2. दुसरा जो सेक्शन आहे RS त्याचा वेलोसिटी किती कन्सिडर केलं, तर V2. तर या प्रकारे आपण त्याला डायग्राम रिप्रेझेंट करू, ठीक आहे. तर V2. अजून एक महत्वाचा पॉईंट, हा पाईप सपोज अर्थच्या सरफेसवरती असेल तर इथपर्यंत डिस्टन्स 0, इथून मोजायला सुरुवात करायचा. सपोज मी डायरेक्टली अर्थच्या सरफेसवरती घेत नाही, सपोज आपण त्या भिंतीला काय केलं, असं पाईप कनेक्ट करून दिला, म्हणजे अर्थच्या सरफेस पासून काहीतरी डिस्टन्स वरती असेल. मग काय घेतला, तर हा बघा एवढा जो पार्ट दाखवतोय तुम्हाला, तो शेडेड पार्ट, तो काय रिप्रेझेंट करतोय, तर तुमचं अर्थचा सरफेस. अर्थच्या सरफेस पासून जो बॉटमचा पहिला पॉईंट आहे त्याचं जे डिस्टन्स राहील ते किती असेल, तर H1, ओके. व्हॉट इज H1? H1 इज द हाईट ऑफ दॅट सेक्शन फ्रॉम द अर्थ सरफेस. अर्थ सरफेस पासून त्याचं काय असणार, तर हाईट असते, त्याला H1 कन्सिडर केलं. आणि दुसरा जो पार्ट आहे त्याच्या बॉटम पर्यंत घ्यायचं, शेवटचं नाही घ्यायचं, तर ते जे डिस्टन्स आहे अर्थच्या सरफेस पासून ते काय कन्सिडर केलं, तर H2. H1 आणि H2 काय असेल, तर तुमचं हाईट असेल पर्टिक्युलर सेक्शनचं, स्टार्टिंग सेक्शनचं अर्थच्या सरफेस पासूनचं, ठीक आहे. तर या प्रकारे आपण काय केली, या ठिकाणी डायग्राम कम्प्लीट केली. यानंतर इकडून आपल्याला लिक्विड फ्लो करायचं आहे, म्हणजे याच्यावरती तुम्हाला फोर्स अप्लाय करावा लागेल. तो किती घेतला, F1. आणि या ठिकाणी जो फोर्स एक्झर्ट होणार तो किती असेल, तर तुमचा F2 इतका फोर्स असेल, ठीक आहे. तर या प्रकारे आपण डायग्राम कम्प्लीट केली. डायग्राम व्यवस्थित काढून घ्या, सर्व गोष्टी त्याच्यात येणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर या प्रकारे आपण डायग्राम कम्प्लीट केली. आता मला काय करायचं, तर सर्वात पहिले मी तीनही एनर्जी घेणार, वर्क डन, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, तिघांचा या ठिकाणी काय करणार, तर कंबाईन विचार करणार. मग सर्वात पहिले मी काय घेणार, तर वर्क डन घेणार, ओके. आणि वर्क डनचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, इथंच मी स्टार्ट करतो कारण डेरिव्हेशन मोठा आहे, बसणार नाही, ठीक आहे. तर आपण सर्वात पहिला पॉईंट घेऊ, दॅट इज वर्क डन. वर्क डन इज गिवन बाय वर्क डन या ठिकाणी घ्यायचा. वर्क डनचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, काय वर्क डन? वर्क डन इज द फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग तो फॉर्म्युला या ठिकाणी घेऊन टाकू, वर्क डन
इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, तर या ठिकाणी आपल्याला वर्क डन दोन ठिकाणचा विचार करावा लागेल. ठीक आहे, एक या सेक्शनसाठी आणि दुसरा वरच्या सेक्शनसाठी. सध्या आपण दोनच घेतले, तुम्ही किती पण सेक्शन घेऊ शकता, पण आपण दोघांसाठी टर्मिनल शेवटचा आणि स्टार्टिंग पॉईंटचा या ठिकाणी विचार करू, म्हणजे आपल्याला बेटर समजेल. ठीक आहे, वर्क डन रिप्रेझेंट केला जातो कशाने, तर DW. आता या ठिकाणी जो प्रोडक्ट आहे तो काय, तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता दोन्ही ठिकाणचा विचार करायचा, पहिल्या सेक्शनचा पण आणि दुसऱ्या सेक्शनचा. तर माझा असा प्रश्न आहे की सर्वात जास्त वर्डन कुठे असणार, पहिल्या सेक्शनला का दुसऱ्या सेक्शनला. ठीक आहे, मी ज्यावेळेस विचारेल त्यावेळेस बोला. आता तुम्हाला लिक्विड बॉटम पासून तर वरती पाठवायचंय, समजतंय ना. तर तुम्हाला या ठिकाणी लिक्विडला फोर्स अप्लाय करावा लागेल, तरच ते वरती राहील. अदरवाईज वरून खाली यायला बसलं, कळलं का नाही. मग तुम्हाला जास्तीत जास्त फोर्स या ठिकाणी अप्लाय करावा लागेल. आणि वर्डनचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटच आहे. डिस्प्लेसमेंट एवढं काय मॅटर करणार नाही, कारण डिस्प्लेसमेंट आपलं काय डायरेक्ट मीटर मध्ये नाही होणार. आपलं पाईप आपल्या घरापुरतं आपण युज करत असतो. जर खूप मोठं सिस्टीम कन्सिडर केलं त्या ठिकाणी मॅटर करेल. आपल्या छोट्याशा सेक्शनसाठी घ्यायचं म्हणजे डिस्टन्स सेंटीमीटर राहील, तर एवढं जास्त मॅटर होणार नाही त्याच्यामुळे. ठीक आहे, मग सर्वात जास्त इफेक्ट जो करणार तो कोण करणार, तर फोर्स. आणि आपल्याला लिक्विड खालून वरती पाठवायचंय म्हणून इथला फोर्स जास्त राहील बॉटमचा. ठीक आहे, मग मी तो पहिला फोर्स घेतो. मग व्हॉट इज वर्क डन फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स किती आहे, F1, आणि डिस्प्लेसमेंट किती होत आहे, तर D1 इतकं. राईट, ओके. त्यानंतर मायनस करू, वरच्या पार्टचं वर्डन कमी राहील, तो करायचं तर F2, आणि डिस्टन्स किती राहिलं तर D2 करायचं. क्लिअर या पॉईंट. ओके, याला काय करू आपण, इक्वेशन 1 कन्सिडर करू. आता इथं फोर्स पेक्षा प्रेशर जास्त मॅटर करणार. मग आपण हे जे इक्वेशन आहे याला कशामध्ये कन्वर्ट करू, तर प्रेशर मध्ये कन्वर्ट करू. तर या ठिकाणी मी लिहितोय प्रेशरचा फॉर्म्युला. आणि प्रेशरचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, नॉर्मल फोर्स तर मी डायरेक्टली फोर्स घेतो आणि त्याला डिवाइड करायचं कशाने, तर एरियाने. ओके, तर या ठिकाणी मी काय करतोय, तर प्रेशरचा फॉर्म्युला या ठिकाणी मी यूज करतोय. ओके, तर प्रेशरचा फॉर्म्युला आपला फोर्स पर युनिट एरिया तो लिहिलाय. मग मला फोर्स फाईन करायचा, मग फोर्स काय राहील, प्रेशर आणि एरियाचा प्रोडक्ट राहील. प्रेशर इंटू एरिया. आता ही जी व्हॅल्यू आहे ती आपण याचा पुट करू, डायरेक्टली पुट करू इक्वेशन 1 मध्ये. ठीक आहे, देअरफॉर इक्वेशन 1 बिकॉज कसं जाऊ राहील आकडा बघ. इक्वेशन 1 मध्ये काय करू आपण, पुट करू. मग वर्डन काय आला, तर DW. फोर्स F1 जो आहे त्याच्या जागी मला रिप्लेस करायचं प्रेशर इंटू एरिया. मग या पार्टला जो प्रेशर असेल तो किती असेल, तर P1 इतका. एरिया किती आहे, तर तो आहे तुमचा A1 इतका. समजताय ना, एरिया किती आहे, तर A1 इतका. आणि त्याचं जे डिस्टन्स आहे ते किती घेतलं, तर D1 इतकं घेतलं. मायनस पुढे F2 जो आहे, F2 किती असेल, तर F2 च्या जागी लिहा P2. एरिया काय राहील, तर A2. आणि जो डिस्टन्स आहे तो किती राहील, तर तुमचा D. ओके, इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. आता याच्या पुढे आपल्याला कन्सिडर करायचं, बघा मी तुम्हाला सांगितलं होतं जेवढं तुमचं लिक्विड इंटर करताय अमाऊंट म्हणजे व्हॉल्यूम कन्सिडर करता येईल. जेवढं व्हॉल्यूम इकडून येणार आहे तेवढंच व्हॉल्यूम बाहेर पडणार, बरं की नाही. तरच तो फ्लो कोणता राहील, स्ट्रीम लाईन. आपण आधीच कंडिशन घेतलं फॉर स्ट्रीम लाईन. हा फ्लो पाहिजे आपला स्ट्रीम लाईन पाहिजे. स्ट्रीम लाईनचं टर्ब्युलंट व्हायला नकोय. म्हणजे याचा अर्थ काय, जेवढं व्हॉल्यूम आतमध्ये इंटर करताय तेवढंच व्हॉल्यूम बाहेर पडतंय, बरं की नाही. म्हणजे या ठिकाणी व्हॉल्यूम काय राहील, तर कॉन्स्टंट राहील, बरं की नाही. आणि व्हॉट इज व्हॉल्यूम, इट इज द प्रोडक्ट ऑफ एरिया अँड इट्स डिस्टन्स. तर हे जे प्रोडक्ट आहे ते काय राहील, तर कॉन्स्टंट राहील. मग आपण या ठिकाणी पुढचं रिप्लेस करू. DW इज इक्वल टू P1 झाला. याचं आन्सर काय असेल, तर व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आपण U ने रिप्रेझेंट केलं नाही, तर टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला DV दिलेला आहे. व्हॉट इज DV, व्हॉल्यूम असेल, कळलं का नाही. मग तुम्ही या प्रकारे येऊ शकता. तो कॉन्स्टंट आहे. मायनस आकार आला तर P2 आणि हा जो असेल तो काय आला, तर DV. इथं रिझन द्या वाटलं तर एक काम करतो मी थोडंसं तिकडे शिफ्ट करतो. इथं रिझन काय असेल, तर द प्रोडक्ट ऑफ एरिया अँड इट्स डिस्टन्स इज व्हॉल्यूम. म्हणजे तो काय घेतला, तर आपण DV या ठिकाणी कन्सिडर केला. आता या दोन्ही टर्ममधून काहीतरी कॉमन येण्यासारखं आहे आणि तो कॉमन काय येणार, तर DV. मान कॉमन करायला तर P1 या ठिकाणी राहिला मायनस P2 आणि DV काय घेतला, तर आपण कॉमन घेतला. या केसमध्ये DV काय घेतला, तर मी व्हॉल्यूम घेतला. नाही तर तुम्ही U पण घेऊ शकता, काही अडचण नाही त्याला. हे पहिलं झालं आपलं.
सेकंड पॉइंट या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहे तो म्हणजे काय तर चेंज इन कायनेटिक एनर्जी. इज गिवन बाय चेंज इन कायनेटिक एनर्जी आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. आता याच्यात पण तुम्हाला बरेच आन्सर घ्यायचा. आता मला कायनेटिक एनर्जी चेंज जर असेल तो कसं केला तो डेल्टा. मग डेल्टा कायनेटिक एनर्जी किंवा डी कन्सिडर करा किंवा कायनेटिक एनर्जी घेतलं तरी चालेल. ओके. तर माझा प्रश्न असा आहे की या केसमध्ये आपण नेहमी डिफरन्स कोणाचा घेतो ज्याची व्हॅल्यू जास्त आहे त्याच्यातून नेहमी कमी व्हॅल्यू मायनस करतो. नाहीतर कमी मधून जास्त केलं तर आन्सर चालतं मायनस मध्ये जातं. आपण मायनस घेणारच नाही, आपण सर्व पॉझिटिव्ह टर्म घेणार. बरं की नाही. मग या केसमध्ये कायनेटिक एनर्जी कुठली जास्त असेल, पहिल्या सेक्शनची का दुसऱ्या सेक्शनची? प्रश्न आला आहे, त्याचं उत्तर पाहिजे आता. ठीक आहे, राहू द्या, रेकॉर्डिंग मध्येच राहू द्या. कायनेटिक एनर्जी कुठली जास्त पाहिजे? आता म्यूट करायचं सर्वांनी. एकदम राईट आन्सर भेटलेला आपल्याला. तर बघा, मी तुम्हाला आधी सांगितलं इक्वेशन ऑफ कंटिन्युटी मध्ये काय सांगितलं, जिथं एरिया वाढणार आहे तिथली व्हेलॉसिटी कमी होणार आहे आणि जिथं एरिया कमी असेल तिथली व्हेलॉसिटी वाढणार आहे असं सांगितलं होतं ना. मग इथला एरिया जास्त आहे, व्हेलॉसिटी कमी राहील. एरिया कमी आहे, व्हेलॉसिटी जास्त राहील. कळलं का नाही? काही रिझन आहे. व्हॉट इज इक्वेशन ऑफ कंटिन्युटी? द प्रोडक्ट ऑफ एरिया अँड इट्स व्हेलॉसिटी और स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट. तर त्याला काय म्हटलं तर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, आणि तेच त्याच्या मागचं रिझन असेल. मग आपल्याला चेंज इन कायनेटिक एनर्जी फाइंड करायचं. मग जास्त कायनेटिक एनर्जी मधून कमी मायनस करायचं. मग बघा आता जास्त कायनेटिक एनर्जी तर असणार आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जी फॉर सेकंड केस त्याच्यातून मायनस करायचं कायनेटिक एनर्जी फॉर फर्स्ट केस. हे त्याच्या मागचं प्रॉपर रिझन आपल्याला भेटलेलं आहे समीक्षा करून. ठीक आहे. आता कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला पुट करून टाका 1/2 mv². ओके. तर या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना तर V2 कन्सिडर करू. ठीक आहे. या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर मास भेटलेला आहे. सगळं त्या मासला आपण काय करू तर m2 कन्सिडर करू. आणि या ठिकाणी जर घेतला तर 1/2 mv1². तर हे झालं तुमचं कायनेटिक एनर्जी मधला चेंज. तर कुठं जास्त आहे ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे या केसमध्ये. तरच तुम्ही हे बर्नौली इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. आणि कसंही लिहिलं तर मग गेला तुम्ही सगळं. कळलं का नाही? ओके. आता मी काय करतो रे, मास फाइंड करतो. त्यासाठी जे लिक्विड फ्लो होतंय ते एकाच प्रकारचं, म्हणजे परत डेन्सिटी काय लिहितं कॉन्स्टंट राहिली. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण डेन्सिटीचा फॉर्म्युला यूज करू का डायरेक्टली मासचा लिहू? डायरेक्ट मास लिहितो कारण की आपल्याकडे स्पेस कमी. ठीक आहे. मास इज इक्वल टू काय भेटेल तर व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. ओके. तर असंही घेऊ शकतात, नाही तर मग डायरेक्टली काय होईल माहिती का? ठीक आहे. आपला फ्लो कोणता आहे, एगेनवेस्ट आहे, ते पण सेमच येणार. असं घेतलं तरी तेच येणार, किंवा मग आपण डायरेक्टली कन्सिडर करू. आता आपला फ्लो कोणता आहे, स्ट्रीमलाइन. म्हणजे अमाऊंट ऑफ मास इनकरिंग इज इक्वल टू अमाऊंट ऑफ मास आउट गोईंग. म्हणजे याचा अर्थ काय तर m1 आणि m2 दोन्ही कसे राहतील, सेमच राहतील. हे पण घेऊ शकता तुम्ही. परत रो इंटू डेन्सिटी येणार. रो तर कॉन्स्टंट आहे आणि डेन्सिटी जर घेतला, डेन्सिटी पण कॉन्स्टंट आहे नाही का. डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, व्हॉल्यूम तर कॉन्स्टंट आहे बरं का नाही. मग त्यानुसार तुम्ही डायरेक्टली कॅन्सल करू शकता, नाही तर तुम्ही लिहू पण शकता. ठीक आहे. किंवा डायरेक्ट कॅन्सल केलं तरी चालेल. तुम्हाला जसं वाटतंय तसं तुम्ही लिहू शकता कायनेटिक एनर्जी. कसं लिहायचं? डायरेक्ट कॅन्सल करू. ठीक आहे. जसं पुस्तकात दिलंय तसंच लिहून देतो. ठीक आहे, लिहा चला. बट मास इज इक्वल टू काय तर तुमचं व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. जसं पुस्तकात आहे तसंच घेऊ. ठीक आहे. मग मास आपण रिप्रेझेंट करणार m ने, व्हॉल्यूम dv ने. ते पण लिहून घ्या वाटलं असं. m ने व्हॉल्यूम dv ने रिप्रेझेंट केला आणि डेन्सिटी किती असेल तर रो इतकी तुमची डेन्सिटी असेल. आता वरती पुट करून टाका. देअरफॉर चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m2 च्या जागी काय लिहावं लागेल मग आपल्याला? m2 च्या जागी लिहावं लागेल तुम्हाला dv इंटू रो. तो बदलणार नाही, dv इंटू रो. का बरं? कारण वरच्या इक्वेशन मध्ये आपण dv घेतलाय, मग त्या टर्म मध्ये तुमचं इक्वेशन येऊन जाईल. ठीक आहे. dv इंटू रो आणि पुढे काय राहिला तर तुमचा v2². किंवा डायरेक्ट कॅन्सल करू शकता. मायनस 1/2 मासचं सारखं आहे, dv व्हॉल्यूम पण सारखंच आहे बघा. व्हॉल्यूम सारखं आहे आणि डेन्सिटी पण सारखं आहे, म्हणून 1122 लिहायची काही गरज नाहीये. आणि आणखीन एक टर्म राहिली तिथं म्हणजे काय तर v1². ओके. आता या दोन्ही टर्म मध्ये काहीतरी कॉमन येण्यासारखं आहे, ते म्हणजेच काय, या दोनही टर्म मध्ये काहीतरी कॉमन येणार आहे आणि ते या ठिकाणी असणार आहे 1/2 dv आणि रो कॉमन आला आणि अनकॉमन काय राहिलं
तर या ठिकाणी राहिला तुमचा V2 स्क्वेअर आणि या ठिकाणी राहिला मायनस V1 स्क्वेअर हे झालं तुमचं चेंज इन कायनेटिक एनर्जी. ओके, इज दॅट क्लिअर? कोणालाही काही डाऊट असेल तर विचारून घेणे. तिसरा पॉईंट घ्यायचा तो म्हणजे काय तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. Change in potential energy is given by. ओके, आता मला पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायचं आहे, पण याच्यामध्ये परत विचार करायचा आहे. इथं दोन सेक्शन आहे, एक आहे PQ आणि दुसरा आहे RS. तर या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी सर्वात जास्त कोणत्या सेक्शनचं असेल, PQचं का RSचं? याचा आन्सर तुमच्याकडून पाहिजे मला आणि त्यानुसारच आपण इक्वेशन अरेंज करू. सर लक्ष द्या. पोटेन्शियल एनर्जी डिपेंड आहे तुमच्या हाईट वरती आणि हाईट H2 ची जास्त आहे, H1 ची कमी, म्हणजे पहिल्या सेक्शनची कमी, दुसऱ्याची जास्त, म्हणजे पुढच्या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी जास्त राहील. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी दुसऱ्या सेक्शनचं म्हणजे 2 मायनस पोटेन्शियल एनर्जी पहिल्या केसचं म्हणजे 1. ओके, हा क्लिअर असेल पॉईंट. पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, तो काय तर mgh आणि याचा mgh. काय करू आपण, m2 कन्सिडर करू. ठीक आहे, आता परत एकदा लिहितो. m2 G चा बदलणार नाही आणि H2 झाला, बरोबर आहे. मायनस M1 घेणार आणि पुढे G आणि परत काय घेतला तर आपण H1 कन्सिडर केलं. ठीक आहे, हे झालं तुमचं चेंज इन कायनेटिक पोटेन्शियल एनर्जी. पण याच्यात परत आपल्याला M1 आणि M2 शोधायचं आहे. जसं आपण कायनेटिक एनर्जी मध्ये घेतलं होतं तसंच आता पोटेन्शियल एनर्जी मध्ये घ्यायचं. ठीक आहे, मग तो फॉर्म्युला आपण लिहून घेऊ वाटला सर. बट मास इज इक्वल टू काय येतं तुमच्याकडे, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मास रिप्रेझेंट करणारे m ने, व्हॉल्यूम रिप्रेझेंट करणारे सध्या dv ने आणि जी डेन्सिटी आहे ती कशाने करणार तर रो ने. वरच्या इक्वेशन मध्ये टाकून द्या. देअरफॉर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू m2 च्या जागी लिहायचं dv, डेन्सिटी बदलणार नाही तोही रो आणि पुढे राहिला तुमचा g आणि हाईट H2. कळलं? m बदलणार नाही पण आपण घेतलं m1 आणि m2, त्यानुसार आपल्याला चेंज करावं लागेल. m1 च्या जागी लिहायचं काय dv, नंतर डेन्सिटी रो, पुन्हा G राहिला आणि हाईट किती राहिलं तर H1. या दोन्ही टर्म मधून काहीतरी कॉमन येणार आहे, बऱ्याच सारे टर्म. एक dv कॉमन येणार आहे, नंतर रो कॉमन येणार आहे, G कॉमन येणार आहे आणि अनकॉमन काय राहिलं तर H2 मायनस H1. ही झाली तुमची चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आपण तीनही टर्म या ठिकाणी ऑब्टेन केलं. पहिले कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, आता कायनेटिक, पोटेन्शियल, वर्क डन, या तिन्ही टर्म आपण या ठिकाणी अकॉर्डिंग टू वर्क एनर्जी थेरम. तर आपल्याला पुढचं इक्वेशन या ठिकाणी अरेंज करायचं. तर त्याच्या आधी ते लिहून टाका, अकॉर्डिंग टू वर्क एनर्जी थेरम. ओके, वर्क एनर्जी थेरम. मग मी या ठिकाणी टोटल एनर्जी घेणार. टोटल एनर्जी म्हणजे या केसमध्ये टोटल वर्क डन असेल तुमचं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय असेल तर तुमचं वर्क डन. डायरेक्टली मी सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये घेतो आणि स्पेस कमी. वर्डन कशाने रिप्रेझेंट केला तर तो रिप्रेझेंट केला DW. याचं कन्वर्जन दोन्ही एनर्जी मध्ये होणार. पहिली म्हणजे कोणती, कायनेटिक एनर्जी, चेंज इन कायनेटिक एनर्जी. दुसरी म्हणजे कोणती, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. चेंज साठी डेल्टा रिप्रेझेंट केला जातो. तुम्ही डेल्टा घ्या नाही तर मग डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. वरती आपण लिहिलेलं आहे चेंज इन, मग आपण डायरेक्ट पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी घेतो. ठीक आहे, आता पहिल्या केसमध्ये आपल्याला वर्डन भेटलेला आहे तर तो वर्डन या ठिकाणी पुट करा. वर्डन किती भेटलेला आहे तर तो आहे तुमचा इन ब्रॅकेट. एक काम करा, इथपर्यंत तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या, आपल्याला थोडी करतोय. तर व्हॉट इज वर्डन, वर्डनचं फायनल इक्वेशन आलेलं आहे. तर वर्डनचं फायनल इक्वेशन आहे इन ब्रॅकेट P1 मायनस P2 आणि ब्रॅकेटच्या बाहेर आहे फक्त dv. कायनेटिक एनर्जी, तर लास्ट इक्वेशन कायनेटिक एनर्जीचं आहे. कॉमन घेतलं तर 1/2 dv म्हणजे व्हॉल्यूम रो आणि ब्रॅकेटमध्ये होतं काय तर V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. हे झालं कायनेटिक एनर्जी. आणि प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी ते वरती दिसते बघा या ठिकाणी. कॉमन काय तर dv, आणखीन काय रो, G आणि ब्रॅकेटमध्ये आहे काय H2 मायनस H2. ओके, इज दॅट क्लिअर? आता या दोन टर्म मध्ये काहीतरी कॉमन येण्यासारखं आहे. काय कॉमन येणार आहे तर तो येणार आहे dv, आणखीन रो, अजून बाकी काही कॉमन येणार नाही का. मग याला उरलेली टर्म आपण नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये टाकू. मग आहे तुमचा 1/2. तर आहे तुमचा 1/2 dv इंटू रो आणि ब्रॅकेट मध्ये आहे तुमचं काय तर V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर.
तिकडे घेऊन जाणार त्याला पाऊस काही उरेल 1/2 v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर आणि प्लस याच्यातून कॉमन घेतलाय dv आणि रो म्हणजे इथं अनकॉमन करायला तर g आणि इथं ब्रॅकेटमध्ये आहे तुमचा h2 मायनस h1 आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट झाला. ओके आणि इथली जी टर्म आहे ती ऍज इट इज लिहून टाका p1 मायनस p2 आणि हा राहिला तुमचा dv. ओके हा dv आणि इथला dv काय आला कॅन्सल झाला आणि लास्टचं इक्वेशन मी या ठिकाणी कंटिन्यू करतो. ठीक आहे जे रिमेनिंग इक्वेशन आहे ते या ठिकाणी कंटिन्यू करू. मग या ठिकाणी रिमेनिंग काय राहिलं तर तो राहिला इन ब्रॅकेट p1 मायनस p2. आता ब्रॅकेट तुम्ही रिमूव्ह केलं तरी चालेल. या ठिकाणी रिमेनिंग राहिला रोने वाटलं तर तुम्ही मल्टिप्लाय केलं तरी चालेल कारण आपल्याला डीव्हीस कॅन्सल करायचा होता रोची काही गरज नाही. मग एक काम करा रो लिहून घ्या वाटलं तर पुढच्या स्टेपला त्याला परत देऊन टाकू. ठीक आहे मारायला 1/2 इन ब्रॅकेट 1/2 इन ब्रॅकेट तर ब्रॅकेट मध्ये काय राहणार आहे तर तो राहील तुमचा v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर तर ही टर्म या ठिकाणी शिल्लक आहे. ठीक आहे त्यानंतर पुढे जर घेतलं तर परत ब्रॅकेटमध्ये प्लस g आहे आणि त्याच्या परत राऊंड ब्रॅकेटमध्ये h2 मायनस h1 आणि ब्रॅकेट कम्प्लीट. ओके इज दॅट क्लिअर. आता पुढच्या स्टेपला रोने फक्त मल्टिप्लाय करून घ्या आणि आपलं फायनल इक्वेशन या ठिकाणी भेटून जाईल. मी काय भेटेल p1 मायनस p2 इज इक्वल टू 1/2 रो इन ब्रॅकेट v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर परत याने रोला मल्टिप्लाय करा रो इंटू जी राहिला तुमचा h2 मायनस h1. ओके तर इक्वेशन समजून घ्या काय तर या ठिकाणी प्रेशर वर्क डन होतं बरं की नाही आणि वर्क डन परत डीव्ही होता डीव्ही म्हणजे व्हॉल्यूम. या ठिकाणी कायनेटिक एनर्जी होती आणि हा व्हॉल्यूम होता बरं की नाही म्हणजे सर्व ठिकाणी व्हॉल्यूम कॅन्सल झालं म्हणजे या ठिकाणी काय करू शकता तुम्ही वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम कॅन्सल झाला. कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम हा कायनेटिक एनर्जी पूर्ण फॉर्म्युला आहे फक्त याच्यात मिसिंग काय तर डीव्ही म्हणजे याला काय रीड करू शकतात कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आणि हा झाला तुमचा पोटेन्शियल आणि याच्यात मिसिंग काय तर डीव्ही मिसिंग आहे बरं का नाही म्हणजेच काय द वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू द सम ऑफ ऍडिशन आहे द सम ऑफ कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम अँड पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम हेच झालं तुमचं बर्नॉलीज इक्वेशन किंवा याला म्हटलं तर बर्नॉलीज प्रिन्सिपल या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ठीक आहे आपण क्लिअर आहे स्टेटमेंट समजलं सर्वांना. वर्क डन त्याला व्हॉल्यूमने डिवाइड केलं म्हणजे पर युनिट व्हॉल्यूम इक्वल असणार आहे दोघांच्या सम इतकी कोणाची कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आणि पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम हेच झालं तुमचं स्टेटमेंट. स्टेटमेंट असं पाठ करायची गरज नाहीये फक्त प्रत्येकाला एनर्जी जी पण आहे त्याला फक्त व्हॉल्यूमने आपण डिवाइड केलं कारण व्हॉल्यूम या ठिकाणी काय असणार आहे कॉन्स्टंट असेल आणि तेवढंच अमाऊंट तुमचं काय होतं बाहेर पडते व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणून तो काय आला तर कॅन्सल झाला. ठीक आहे तर हे झालं तुमचं स्टेटमेंट. हे प्रॉपर स्टेटमेंट आहे याला आणखीन मॉडिफाय केलेलं आहे ते मॉडिफाईड इक्वेशन आपण लगेच डिस्कस करू. ठीक आहे डिस्कस करू त्याच्यामध्ये तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल मॉडिफाईड इक्वेशन. आता तुम्ही एक काम करायचं द वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम the work done per unit volume of a fluid is equal to the sum of the sum of the change in kinetic energy per unit volume the change in kinetic energy per unit volume and the change in potential energy per unit volume that occur during the flow फ्लो होताना ते ऑकर होतं त्यामध्ये या तीनही एनर्जीचा आपल्याला विचार करावा लागेल. ठीक आहे that occur during the flow is the statement of Bernoulli's equation or Bernoulli's principle. ठीक आहे आता नेक्स्ट याला मॉडिफाय करायचं या इक्वेशनला हे इथं स्टेटमेंट झालं हे बर्नॉली इक्वेशनचं प्रॉपर स्टेटमेंट आहे. ठीक आहे अजून एक स्टेटमेंट घेता येईल आपल्याला पण त्यासाठी तुम्हाला हे सॉल्व्ह करावं लागेल. सॉल्व्ह करताना काय करायचं p1 मायनस p2 बर्नॉली इक्वेशन म्हटलं तर इथपर्यंत लिहिणं तरी बेटर आहे पण त्याच्या पुढचं पण आपल्याला गरजेचं आहे. p1 मायनस p2 ऍज इट इज लिहिला या टर्मने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा म्हणजे काय भेटेल बघा 1/2 रो आणि हा भेटला तुमचा v2 स्क्वेअर नंतर कोणता साईन आहे मायनस घेतला तर पुढे आहे 1/2 रो आणि हा राहिला तुमचा v1 स्क्वेअर प्लस रो जी ने याला मल्टिप्लाय करा मग रो जी आणि हा करायला तर h2 परत याला मल्टिप्लाय करा रो जी आणि हा करायला तर
H1 राहील. ओके, काय केलं फक्त सिम्पली सर्वांना स्प्लिट केलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी काय केलं तर स्प्लिट केलं. आता बघा जी निगेटिव्ह टर्म आहे त्याला पॉझिटिव्ह करू. पॉझिटिव्ह कसा होणार तर त्याच्या अपोजिट साईडला आलं तर लेफ्ट साईडचं राईट साईडला घेऊन टाका, राईट साईडचं लेफ्टला घ्या निगेटिव्ह टर्म. ओके, मग निगेटिव्ह या ठिकाणी बघा निगेटिव्ह आहे, मग याला इकडे घेऊन टाकू. मग या ठिकाणी निगेटिव्ह आहे P1 तो तिकडे घेणार, म्हणजे या ठिकाणी राहणार फक्त सॉरी P2 निगेटिव्ह आहे तो तिकडे जाणार. मग या ठिकाणी राहिला फक्त P1 हा निगेटिव्ह टर्म येतो इकडे प्लस घेतला म्हणजे 1/2 रो इंटू V1 स्क्वेअर. कळलं. अजून एक निगेटिव्ह टर्म आहे ती या साईडला घेऊन टाका, मग तो प्लस भेटेल रो जी आणि तो H1. क्लिअर आहे. या साईडला निगेटिव्ह होता त्याला पहिले पॉझिटिव्ह करून घ्या P2, त्याच्यासारखंच इक्वेशन अरेंज करू. नंतर ही कायनेटिक एनर्जी प्लसच आहे तर ती ऍज इट इज लिहून टाका 1/2 रो V2 स्क्वेअर. आणखीन एक राहिलं प्लस रो जी H2. कळलं का नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे तर याचा अर्थ असा की पोटेन्शियल किंवा वर्डन पर युनिट व्हॉल्यूम प्लस कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम पहिल्या सेक्शनचं हे बरोबर असणार. कशाचं तर काय वर्डन पर युनिट व्हॉल्यूम दुसऱ्या सेक्शनचं प्लस कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम दुसऱ्या सेक्शनचं आणि पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम दुसऱ्या सेक्शनचं. आपण इथे दोन सेक्शन घेतले, तुम्ही किती घेतले तरी प्रत्येक सेक्शनचा वर्डन पर युनिट व्हॉल्यूम, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आणि पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम या सर्वांची जी ऍडिशन आहे ती कशी असणार तर सेम असेल. याचा अर्थ काय दॅट इज पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. ओके, वर्डन पर युनिट व्हॉल्यूम, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आणि लास्ट काय तर पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे मोस्टली आपल्याला बर्नौली इक्वेशन वरचं नाही यूज करायचं तर खालचं यूज करायचं आपल्याला. मग प्रेशर प्लस कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम किंवा प्रेशरच्या जागी तुम्ही काय करू शकता वर्डन पर युनिट व्हॉल्यूम असं लिहू शकता. कळलं का नाही. तर या सर्व गोष्टी ज्या आहे या सर्वांची जी सम आहे ती नेहमी काय असणार तर कॉन्स्टंट राहील. कोणताही सेक्शन घेतला तरी कळलं का नाही, कोणताही सेक्शन पाईप मधला तुम्ही कोणताही पार्ट घ्या, आपण दोनच घेतले कारण दोघांसाठी यूज करणार आणि सगळ्यांसाठी ऍप्लिकेबल असेल. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही बर्नौलीज इक्वेशन लिहू शकता. म्हणजे अदर क्वेश्चन तुम्ही बघितला तर हा तुम्हाला जर आला पेपरला तर डायरेक्टली 5 मार्क देऊन जाणार आणि इम्पॉर्टंट आहे आणि अवघड काहीच नाही, एकदम सोपं आहे. आणि याच्या फक्त तुम्हाला 3 एनर्जीचा विचार करायचा आणि त्याच्यात पण कोणते जिथं जास्त आहे कमी आहे, जास्त आहे कमी असाच विचार करायचा, बाकीचा विचार करायची पण गरज नाहीये तुम्हाला. ओके, तर या ठिकाणी आपण बर्नौलीज इक्वेशन सॉल्व्ह केलेलं आहे. पुढचं स्टेटमेंट मी नाही देणार. आधीच्या सिलेबस मध्ये 11th क्लास चॅप्टर होता तर त्याच्या डायरेक्टली इक्वेशन होतं, हे डायरेक्ट क्लासचं इक्वेशन म्हणजे एका मार्काला, बाकीचं एवढं मोठं नव्हतं. आता तुम्ही 12th ला आहे म्हणजे तुमची लेवल वाढलेली आहे, म्हणजे तुम्हाला पूर्ण डेरिव्हेशन असणार. आता ही पूर्ण या प्रकारे डेरिव्हेशन आहे त्याचं.